संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या खुनाचा कट उघड पडला आणि नेमका हा खून कशामुळं का करण्यात येणार होता आणि याचे मारेकरी कोण आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, आपण बघूया की जे संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना मारण्यासाठी जे लोक होते ते नेमके कोण आहेत। तर हा अमोल खोने हाच तो अमोल खोने आहे ज्याने कोपर्डी प्रकरणामध्ये कोर्टामध्ये आरोपीवर तलवारीने हल्ला केला होता आणि त्या हल्ल्यामध्ये अमोल खोने यांना 2.5 वर्ष जेल भोगावी लागली होती। हाच तो अमोल खोने जो जरांगे पाटील यांचा सच्चा कार्यकर्ता किंवा जुना सहकारी म्हटलं तरी चालेल। आणि ह्या अमोल खोनेला मनोज जरांगे पाटलांनी सोडून आणलं आणि स्वतःची 2 एकर जमीन जी जीवापाड होती ती विकून या लोकांना अमोल खोनेला पाटलांनी सोडून आणलं। मग असं काय घडलं की अमोल खोने यांनी जरांगे पाटलाची सुपारी घेतली आणि त्यांना संपवायला निघाला होता किंवा जीवावर बेतला होता। तर मित्रांनो, 2 कारणं असू शकतात। एक कारण असं की जुना सहकारी म्हटल्याच्या नंतर जरांगे पाटील यांचं जे काही प्रसिद्धी असेल किंवा नाव मोठं झालेलं असेल ते अमोल खोनेला देखवत नव्हतं आणि म्हणूनच परळीचे जे धनंजय मुंडे आहेत त्यांच्याकडून यांनी सुपारी घेतली असावी, असा एक प्राथमिक अंदाज आहे। दुसरा विषय असा की धनंजय मुंडे यांना जो काही जरांगे पाटील यांचं जे खटकत आहे ते खटकण्याचं कारण असं असू शकतं की जरांगे पाटील हे बीड आणि जालना या 2 मतदारसंघामध्ये किंवा 2 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त पॉप्युलर आणि लोकांचं येणं जाणं असलेलं 2 शहर जिल्हा आणि नक्कीच बीड जिल्ह्यामध्ये मुंडे घराण्याचं वर्चस्व आपल्याला आत्तापर्यंत पाहायला मिळालं आहे। परंतु नेमकं जरांगे पाटील यांच्या जीवावर धनंजय मुंडे का उठले असावेत असा जो लोकांचा अंदाज आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया। मित्रांनो, गेल्या वर्षीच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि या हत्यामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं नाव बऱ्यापैकी चर्चेलं गेलं आणि त्याच्यामध्ये वाल्मिक कराड हे प्रमुख आरोपी म्हणून समोर आले, पोलिसांच्या निदर्शनास आले। परंतु या प्रकरणामध्ये संतोष देशमुख या प्रकरणामध्ये जे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला याचाच बदला घेण्यासाठी किंवा भविष्यात आपलं राजकारण संपतंय की काय याच विषयाच्या अनुषंगाने धनंजय मुंडे यांनी सुपारी दिली असावी असा प्राथमिक अंदाज आहे। मग तो अमोल खोने, गरुड आणि कांचन हे 3 आरोपी यामध्ये प्रमुख दिसतात आणि सुपारी देणारे धनंजय मुंडे। तर मित्रांनो, धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता हा कांचन त्यांचाच कार्यकर्ता आहे आणि हा गरुड त्याचं काय या कांचनची चांगली दोस्ती आहे आणि अमोल खोने तर आपल्याला माहीतच आहे की जरांगे पाटील यांचा चांगला मित्र आणि कार्यकर्ता आहे। मग ही घटना अशी का घडली असावी तर याच्या मागचे कारण असं असू शकतं की ज्यावेळेस आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये किंवा आत्तापर्यंतच्या बघण्यामध्ये असं येतं की जो काही जुना ग्रुप असतो मग त्याच्यामध्ये एखादा मित्र पुढं गेला तर एखाद्या मित्राला ते आवडत नाही आणि म्हणूनच हे असे प्रकार घडतात। मग सुपारीसारखे असो किंवा हेवेदावे असो किंवा अनेक काही गोष्टी असू शकतात। परंतु हा विषय थोडा वेगळा आहे कारण अमोल खोने कोपर्डी प्रकरणामध्ये जो काय अमोल खोने अहिल्यानगरच्या कोर्टामध्ये आरोपीवर हल्ला करतो आणि हल्ला केल्याच्या नंतर मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे मनोजदादा जरांगे पाटील यांनी त्यांना 2 एकर जमीन विकून सोडवलं। परंतु अमोल खोने हा पाटलाच्या जीवावर उठला। मग पाटलाच्या जीवावर उठण्यामागचं त्याचं कारण मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे आहे। परंतु एक व्यसनी म्हणजे अमोल खोने हा व्यसनी माणूस आहे आणि हा गरुड पण तरुण असल्यामुळे यांच्या संपर्कात आला आणि तो पण व्यसनी आहे असं प्राथमिक दर्शन
लोकांच्या निदर्शनास आला आहे। मग हा कांचन जो काही धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे त्यांच्या संपर्कात हे दोघं आले आणि ह्यांनी नक्कीच धनंजय मुंडेच्या संपर्कात राहून सुपारी घेतली असं निदर्शनास आलं आहे। आणि तसं संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर नाना काळकुटे यांनी जालन्याचे SP यांच्याकडे एक अर्ज करून FIR नोंदवला आहे। मग प्रश्न असा येतो किंवा असा पडतो की हे 3 लोक वेश्णे असू शकतात, परंतु धनंजय मुंडेसारखा एक कर्तबगार नेता, एक माजी मंत्री, एक आमदार यांनी या घटनेशी किंवा या घटनेमध्ये उडी का घेतली? तर नक्कीच मित्रांनो, गेल्या 2 वर्षापासून चर्चेत असलेलं संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण असन आणि त्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि या राजीनाम्याच्या अनुषंगाने धनंजय मुंडे पुरते डिस्टर्ब झालेले आहेत आणि त्यातूनच त्यांच्या तोंडावरून वारं गेलं किंवा जे काही पॅरालिस झाला असं ऐकण्यास मिळालं आहे। परंतु एवढं टोकाचं पाऊल एवढ्या मोठ्या नेत्याने उचलावं का? का उचललं? त्याच्या मागचं कारण मी आत्ता सांगितल्याप्रमाणे धनंजय मुंडे यांनाही कळून चुकलं आहे की बीडमध्ये आपलं इथून पुढे काही चालणार नाही आणि नक्कीच जरांगे पाटील जे म्हणतील तोच आमदार होऊ शकतो, तोच खासदार होऊ शकतो आणि मग मी एवढ्या दिवसाचं कष्ट, एवढ्या दिवसाचा त्याग, मी 30-35 वर्षापासून माझं राजकीय करिअर संपुष्टात येत आहे आणि माझं बाहेर निघणं पण मुश्किल झालं आहे। म्हणून याच विचारातून धनंजय मुंडे यांनी या तिघांना 2.5 कोटीची सुपारी दिली असावी असं प्रथमदर्शी निदर्शनास येत आहे मित्रांनो। परंतु हा संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील 5 कोटी लोकांचं ताईत म्हणून जे आज महाराष्ट्रामध्ये त्यांची क्रेज झाली आहे, त्यांचं नाव झालं आहे, नक्कीच त्यांना जर एखादा अशा प्रकरण झालं तर महाराष्ट्राचं काय होऊ शकतं, महाराष्ट्रामध्ये किती दंगली होऊ शकतात याचा विचार धनंजय मुंडेंनी का केला नसावा आणि अशा म्हणजे लहान किंवा वेश्नी लोकांना यांनी सुपारी दिली असावी किंवा दिली आहे हे त्यांच्या बुद्धीला का पटलं नाही? कारण एखादा नेता, एखादा पुढारी, एखादा माणूस अशा गोष्टी करताना 100 वेळेस विचार करत असावा किंवा करत असेल, परंतु या प्रकरणामध्ये एखाद्या बालिश बहु बायकात बडबडला या प्रमाणे जे काही धनंजय मुंडे यांनी पाऊल उचललं आहे ते नक्कीच निषेधार्थ आहे आणि त्यांनी जो हा संपवण्याचा जो निर्णय घेतला किंवा सुपारी देण्याचा जो निर्णय घेतला हा नक्कीच चुकीचा आहे। कारण याचे परिणाम जर जरांगे पाटलाला काही झालं असतं तर याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागले असते असं आज तरी दिसत आहे मित्रांनो। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नक्कीच निर्माण झाला असता जर जरांगे पाटला यांना खारुजबी आली असती तर, पण या लोकांनी असा विचार का केला नसावा हाच महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे मित्रांनो। अमोल खुने हा वेश्णी आहे, गरुड हा त्याचा सहकारी म्हणजे तो पण वेश्णी आहे आणि धनंजय मुंडे यांचा जो कांचन नावाचा जो कार्यकर्ता आहे तो यांच्या संपर्कात आला आणि त्यांनी हे सुपारीसारखं कृत्य केलं आणि जे काही रेकॉर्डिंग ऐकायला मिळत आहे, धनंजय मुंडे यांनी 12:30-1 वाजता अमोल खुने यांचा फोन उचलून जे काही त्यांना रक्कम देऊ केली ती किंवा एक गाडी देऊ केली ती कशाच्या साह्याने त्यांना मारायचं किंवा संपवायचं, तर स्पष्ट त्याच्यामध्ये धनंजय मुंडे असं सांगतायत की मी गाडी तुम्हाला 2 दिवसात देतो आणि पैसे पण तुम्हाला 2 दिवसात मिळतील असं त्यामध्ये एकंदरीत रेकॉर्डिंग ऐकायला मिळत आहे। मग मित्रांनो प्रश्न हा पडतो की एवढा मोठा नेता अशा खालच्या थराला का गेला असावा आणि गेला तर याचे परिणाम त्याला नक्कीच भोगावे लागतील असं महाराष्ट्राची जनता आज बोलत आहे मित्रांनो। मनोजदादा जरांगे पाटील आणि
धनंजय मुंडे यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा. आणि आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.